आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी आज केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला त्यांनी आज सुरुवात केली. मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून आंदोलनाची सुरुवात झाली. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोजरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत 20,000 शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला. ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते, त्याचप्रमाणे शेणखताला, सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे. नंबर 9, मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. नंबर 10, नियमाकुल करण्यात यावे. नंबर 11, साठी बेस रेट ₹50 प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट ₹60 प्रति लिटर मिळावा. आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. दिव्यांगांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होतात, परंतु दिव्यांगाचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाही. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अंत्ययात्रा निघाली तरी आम्ही आमच्या मुद्द्यांपासून दूर होणार नाही, असा निर्धार यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, दिव्यांगाचं 6,000 रुपये महिना असेल, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये झाले पाहिजे. दुधाच्या बाबतीत आणि म्हशीच्या दुधाच्या बाबतीत, गाईच्या आणि म्हशीच्या याच्यामध्ये जे रेट आहे ते वाढवून भेटले पाहिजे. गाईचा आणि व्यवसाय हा MRGS सोडला पाहिजे. मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्या संदर्भात नवीन धोरण मागे जे दिव्यांगाच्या मीटिंग झाली होती, ज्यात 18 मागण्या त्याचा शासन निर्णय केला पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मुदतीत वाढ यासह शेतकरी व दिव्यांगाच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्प पत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाणार होता, परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही, अशी स्थिती आहे. म्हणून आजपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली. तसेच शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेती कामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 रुपयाची मदत देण्यात यावी. रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खताला देखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी. दुधातील भेसळ
रोखत गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीसाठी 60 रुपये प्रति लिटर असा दर निश्चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता 40 रुपये दर होईपर्यंत निर्यात बंदी लागू नये. 2025-2026 या वर्षात ऊसाला प्रति टन 4300 रुपये दर 1% रिकव्हरी बेस धरून मिळावा. अशा सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळी मोजरी गावात बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बच्चू कडू बसले आहे. उपोषण म्हणजे अर्धमरणच असतं तसं पाहिलं तर. आणि या सगळ्याच्यामध्ये सरकारनं दखल घेतली पाहिजे. आमच्या मागण्या काही नियमाच्या बाहेरही नाही आणि फार पैसा लागतो असं पण नाही. या सगळ्याच्यावर मला अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक समोर येईल. नाही आलं तर मरेपर्यंत हे उपोषण आम्ही करू. आता इंचभर पण जागा आम्ही इथून होणार नाही जेथपर्यंत मागण्या पूर्ण. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, कानाकोपऱ्यातला शेतकरी जुळल्या जाईल. मला अपेक्षा आहे शेतकरी मजूर बांधवाकडून दिव्यांगाकडून प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाची आम्ही पाहतोय. हे पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे. अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा मी शेतकरी शेतमजुराकडून मागतो. स्वातंत्र्य तुकडोजी महाराज योगदान मोठं होतं. त्यांनी खंडणी सुद्धा वाजवली होती. तुकडोजी महाराजाला अभिवादन करून सुरुवात केली. तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं का कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होतीस दुप्पटी द्यावे. ही जी मन आहे, ही जे अभंग आहे, त्यांचे जे विचार आहे ते कच्च्या तसेच आहे. आणि मग पत्थर बनेंगे बॉम्ब, त्याच तुकडोजी महाराजच्या भूमीतून निश्चितच माझा शेतकरी या सगळ्या आंदोलनातून सरकारला एक मोठ्या प्रकारचा इशारा देण्यात आला. त्या अपेक्षा